गजानन महाराज मतिमंद निवासी विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती मिळाली। सत्य परिस्थिती जाणण्याकरिता प्रतिनिधीने तेथे धाव घेतली असता दुपारचे जेवण केल्यानंतर काही मुलांना जीव मळमळ करणे तसेच उलटी होणे आणि मोशन मधून रक्तस्राव होत आहेत अशा प्रकारे माहिती मिळाली। शेगाव येथील गजानन महाराज मतिमंद विद्यालयामध्ये जिल्हास्तरीय दिव्यांग स्पर्धा होत्या। आपण इथे पाहू शकता बोर्डावर। आणि परंतु यामध्ये काय झालं की काल 700 लोकांचं इथे जेवण करण्यात आलं होतं, इतर कोणाला तर नाही काही माहितीनुसार। परंतु शेगावच्या या निवासी मतिमंद विद्यालयामधील काही विद्यार्थ्यांना संध्याकाळी पोटामध्ये दुखणं आणि वॉमिटिंग होणं, त्याच्यानंतर लूज मोशन आणि त्याच्यात रक्त येणे असं जाणवलं असताना येथील जे कर्मचारी आणि जे व्यवस्थापक आहेत त्यांनी त्वरित या विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालय सईबाई मोठे येथे त्यांना नेलं। त्याच्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले। परंतु महत्त्वाची गोष्ट ही झाली की त्यामधला एक विद्यार्थी सध्या दगावलेला आहे। यात एकूण 15 ते 20 विद्यार्थ्यांना हा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाणवला। त्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यास सुरुवात केली असून यामध्ये डॉक्टर अमोल सदाशिव नाफडे, तहसीलदार दीपक बाजळ, एसडीओ रामेश्वर पुरी, शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील त्वरित या संपूर्ण विषयावर निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे। यामध्ये आधीपासून आजारी असलेला एक विद्यार्थी दगावला तर काही विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयातून अकोला येथे रेफर करण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थापक तसेच परिचारिका यांच्या दुर्लक्षतेमुळे हा प्रकार घडला असावा असं कळतंय। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।